नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिका रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा रंग चढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक उमेदवार आज प्रचारासाठी आपल्या पायाला भिंगरी बांधून सर्वत्र फिरत आहे, मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13 मधले महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. विजयी भव या विशेष कार्यक्रमामध्ये ओंकार जाधव यांचं या ठिकाणी स्वागत आहे. नमस्ते. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13मधून युवक म्हणून आणि खेळाडू म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं. तुमचं काय मिशन आहे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13च्या विकासासाठी? आता गेली 10 वर्षे प्रशासनाच्या ताब्यात आहे महानगरपालिकेचं काम. त्यामुळे कशी थोडी कामं सगळीकडे रस्ते, गटारी, ड्रेनेजची सुविधा किंवा आपले ग्राउंड, परत ग्राउंडवर असणारे टॉयलेट्स वगैरे त्यांच्या सोयी आता नाही आहेत. तेच आपल्याला ध्येय ठेवायचं आहे की जसा की आपण ग्राउंडवर म्हणजे लेडीज वर्ग ते असतो, म्हणजे फिरायला येणारे फिरायला येणारे आपली सगळी मंडळी असतात, ज्येष्ठ नागरिक असतात किंवा कार्यकर्ते असतात, जे फुटबॉल खेळणारे, क्रिकेट खेळणारे, परत महिलांचे योगा क्लासेस करणारे सगळे असतात. पण त्यांच्यासाठी आपल्याला सोयी तिथे उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अच्छा, नक्कीच. प्रभाग क्रमांक 13मध्ये आत्ता सध्या प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं तुमची राबवली जाते? आता प्रचाराची यंत्रणा कसं त्या 4 वॉर्ड एकत्र झाल्यामुळे असं डिवायडेशन आम्ही केलेलं आहे की ह्या एरियात एकदा मम्मीने जायचं, ह्या एरियात आमच्या वहिनी आहेत, एका एरियात काकी आहेत, असे सगळं आम्ही म्हणजे वडील एका एरियात आहेत किंवा मित्रपरिवार आपला एका एरियात आहेत, असं 4ही भागात आपण प्रचार यंत्रणा सुरू आहे. जाधव परिवार हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आहे. उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांची घोडदौड खूप मोठ्या लेवलला आहे. हा सगळा तुमचा घरातला परिवार जो आहे त्यांचा अनुभवाची शिदोरी घेऊन तुम्ही आज महापालिका मैदानामध्ये उतरला आहात. कशा पद्धतीनं संपूर्ण परिवार हा तुमचा प्रचारासाठी राबतो? आता आपल्या प्रभाग क्रमांक 11मध्ये सुद्धा की दादा उभारलेला आहे. त्यामुळे थोडं तिकडे पण आमचे घरातले तिकडे आहेत आणि इकडे पण आहेत. जसं आम्ही डिवायडेशन केलेलं आहे की आपले जे सगळे रिलेटिव्ह आहेत ते म्हणजे त्या भागात पण फिरत आहेत आणि ह्या भागात पण फिरत आहेत. तुम्ही फुटबॉल खेळाडू आहात, फुटबॉलवरती मोठं प्रेम आहे तुमचं. क्रीडा नगरी म्हणून कोल्हापूर शहराची एक ओळख पण त्यानिमित्तानं पुढं आणायची आहे. नेमकं तुमचा संकल्प काय असणार आहे? माझा संकल्प हा आहे की जसे आपले म्हणजे ग्राउंड्स आहेत ते आपल्या इथं उपलब्ध नाही आहेत चांगल्या पद्धतीने. त्यासाठी आम्हाला ग्राउंडमध्ये वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक किंवा जिमचे साहित्य, तसेच टॉयलेट, ह्या सुविधा आपल्याला ग्राउंडमध्ये चांगल्या पद्धतीने तयार करायच्या आहेत. बऱ्यापैकी यूथ जो क्रॉड आहे, युवक आणि युवतींसाठी काय स्पर्धात्मक केंद्र वगैरे स्थापन करण्याचा असा काय मानस? तसं आपण आता आपल्या ह्याच्यात IT क्षेत्र आता उभा राहणार आहे. त्यासाठी आपल्याला कसं रोजगार पुढे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपल्याला जे कोल्हापूरातून पुणे मुंबईला जाणारे जे लोक आहेत ते आता कोल्हापुरात आपल्या घरी राहून ते इथल्या इथे ते IT क्षेत्रात आपण करिअर करू शकतात. कोल्हापूर शहर हे भयमुक्त झालं पाहिजे, महिलांना इथं सुरक्षा मिळाली पाहिजे, त्या अनुषंगानं तुमचा काय अजेंडा आहे का? आता कसं आहे, एक एरियात म्हणजे असं जे मेन रोड असतात म्हणजे आतले तिथे लाईटची सुविधा कमी आहे. ते एक आपलं ध्येय आहे की म्हणजे तिथे लाईटची सुविधा आपल्याकडे उपलब्ध करणे किंवा रस्त्यावर जी रात्रीची बेवारस जे लोक असतात ते मुलींना छेडछाड करतात, त्यांच्यासाठी काहीतरी पोलीसचं व्हॅन तिथे उभे करणे, त्या पद्धतीनं आपण करायचे. प्रभाग क्रमांक 13 ओंकार संभाजी जाधव हे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. मैदानावर जिंकणारा, प्रभागासाठी लढणारा ही टॅगलाईन घेऊन ओंकार जाधव आज मतदारांच्या समोर आलेले आहेत. जाता जाता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? येत्या येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महायुतीचे म्हणजे धनुष्यबाण, BJP व राष्ट्रवादी या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या, हीच माझी इच्छा आहे. प्रभाग क्रमांक 13तील अधिकृत उमेदवार शिवसेनेचे ओंकार संभाजी जाधव हा सुशिक्षित आणि लोकांसाठी धडपडणारा, लोकांसाठी वेळ देणारा
नवनेतृत्व म्हणून पुढे येते ओंकार जाधव. या निमित्तानं येत्या 15 तारखेला मतदार राजा कशा पद्धतीनं ओंकार जाधव यांना कौल देतो आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्या विजय भव या विशेष कार्यक्रमामध्ये ओंकार जाधव यांनी वार्तालाप केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.